पाणी कृती समितीच्या वतीने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 3 नोव्हेंबर कोपरगाव येथील तहसील कार्यालयासमोर असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणास मोठा प्रतिसाद मिळाला। माजी मंत्री सहकार मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते पूजन करून या उपोषणास प्रारंभ झाला। काल बाह्य झालेल्या मेंढीगिरी समितीचा अहवालाचा फेरविचार करण्यासाठी शासनाने नेमलेल्या अभ्यास गटाचा अहवाल आल्याशिवाय नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये। गोदावरी कालव्यांना पिण्याच्या व शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन तात्काळ जाहीर करावे। गोदावरी कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील स्थगित केलेले बारबाही ब्लॉक त्वरित चालू करावे। गोदावरी कालव्याचे नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे। कोपरगाव व राहता हे दोन्ही तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावेत। पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवावे। वितरणाचा सँडल गेट सेवे 30 वळण बंधाऱ्याचे काम तात्काळ पूर्ण करावे। दमणगंगा पिंजाळ उल्हास वैतरण खोऱ्यातील योजना तातडीने पूर्ण कराव्यात। वैतरणा धरणाची साठवण क्षमता वाढवून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले। यावेळी उपोषणकर्त्यांनी समन्वय पाणी वाटप कायदा रद्द झालाच पाहिजे, कोपरगाव तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, मेंढीगिरी समितीचा धिक्कार असो, मराठवाडा उपाशी, नगर नाशिक तुपाशी, कोण म्हणतो देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आदी घोषणा देऊन तहसील कार्यालय परिसरात दणाणून सोडला होता। या प्रसंगी कोपरगाव तालुक्यात शेतकरी बांधव, नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। किंवा सगळे शेतकरी मिळून इथे आंदोलन करतायत, उपोषण करतायत, काय कारण आहे आणि समन्वयी पाणी वाटप कायदा कसा नगर नाशिकसाठी अन्याय करणारा ठरतो? मुळात आज हे लाक्षणिक उपोषण आहे। याच्या माध्यमातून आम्ही फक्त सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की तुम्ही जो धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेता आहे तो कसा नगर नाशिकवर अन्यायकारक आहे। जवळपास 8 TMC पाणी खाली सोडण्याचा विषय चालू आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर अतिशय अवघड आहे। सरकारने जे काही 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेले आहेत त्यामध्ये फक्त सिन्नर आणि येवला हे 2च तालुके नगर नाशिकचे आलेले आहे। नगरचा तर एकही तालुका नाही आहे। ही देखील आमची एक प्रामुख्याने मागणी आहे की परिस्थिती इतकी बिकट असताना आम्ही दुष्काळाच्या यादीत आलो कसं नाही, आणि जर 2 तालुके आहे दुष्काळामध्ये तर मग आमचं वरचं पाणी खाली सोडलं तर जर दुष्काळ इथं भेडसावला तर खालून वरती पाणी आणता येत नाही, म्हणून ते पाणी सोडायची घाई करू नये। संपूर्ण अभ्यास गट मेंढीगिरी समितीचा जो फेरविचार अभ्यास गट चालू आहे त्याचा अंतिम अहवाल येऊ असतो पाणी सोडू नये हीच आमची सणासुदीच्या निमित्ताने या मायबाप सरकारला विनंती आहे। आपण जर बघितलं तर मराठवाड्यातले नेते, सर्वपक्षीय नेते एकत्र येत आहेत आणि पाणी सोडा यासाठी कुठेतरी एकत्र आहेत आणि नगर नाशिकचे नेते मात्र कुठेतरी एकत्र दिसत नाही। मुळात खरं तर हा प्रादेशिक वाद नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा हा होताच कामा नाही, परंतु निश्चितपणाने ती एक खंत नगर नाशिकचे नेतृत्व एक येत नाही आहे आणि म्हणून शेतकरी म्हणून आम्ही गोदावरी खोरे पाणी संघर्ष समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि मी व्यक्तिशः बहुतांश लोकप्रतिनिधींना या ठिकाणी भेटलेलो आहे। एवढंच एक खंत आहे की सगळेच सत्ताधारी त्या ठिकाणी पक्षामध्ये असूनसुद्धा, सत्ताधारी सरकारमध्ये असूनसुद्धा हा प्रश्नाला वाचा पाहिजे तितक्या पोटतिडकीने कोणी मांडत नाही आहे, म्हणून आज ही लक्ष वेधण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे।
या निमित्ताने मी विनंती करल की नगर नाशिक जिल्ह्यातील सगळ्याच पुढाऱ्यांनी एकत्र द्यावा, किंबहुना मराठवाड्यावाल्यांना पण आपल्याबरोबर घेऊन पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय हा प्रादेशिक वाद मिटणार नाही. 50,000 कोटी खर्चून नागपूर ते मुंबई या ठिकाणी समृद्धी महामार्गासारखा प्रोजेक्ट पूर्णत्वास आपण नेऊ शकतो. तर राजकीय इच्छाशक्ती असली तर आपण पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं सुद्धा आपण नेऊ शकतो आणि हा प्रादेशिक वाद मिटू शकतो. त्याला अवघे काही 1,000 कोटी रुपये लागतं आहे. 30 वळण बंधारे आहे. पश्चिमेचं पाणी 390 TMC पाणी हे समुद्राला वाहून जातं. त्यातलं फक्त 25-30 TMC पाणी आलं तरी हा वाद मिटू शकतो. गोदावरी खोऱ्यामध्ये भातसा असेल, वैतरणा असेल, नारपारा असेल, या सगळ्या खोऱ्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात जर वळवलं तर 40% इरिगेशन संपूर्ण महाराष्ट्राचं ह्या गोदावरी खोऱ्यावर आहे. अगदी विदर्भापर्यंत हा खोऱ्याचं पाणी पोहोचतं आणि ह्या जर प्रश्न मिटवला तर निश्चितपणाने या सरकारला शेतकरी लोकांकडून आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच या तुम्ही निमित्ताने भाजपमध्ये आहात, सरकारमध्ये आहात, तरी तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ का आली आहे? आमचा जर इतिहास पाहिला स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांपासून, सरकारमध्ये असतानाच आमचे बहुतांश आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहे. कारण की स्वाभाविकरित्या आपल्या हक्काची व्यक्ती ज्यावेळेस असती त्याच्याकडेच आपण हट्ट धरतो. आपण मायबाप सरकार म्हणतो. आई देखील त्याच बाळाला दूध पाजती जे बाळ रडतं. आणि म्हणून आम्ही आवाज उठवल्याशिवाय सरकार जरी आमच्या विचार असं असलं तरी या ठिकाणी आम्ही सत्ताधारी नसल्यामुळं राजकीय प्रशासकीय यंत्रणा साल देण्याकरता लोकप्रतिनिधींनी जी काही थोडीशी नैराश्य आमच्या तालुक्यात दाखवली ती देखील खेदजनक आहे. आणि यापूर्वी राजकीय जोडे बाजूला ठेवून हा तालुका संबंध महाराष्ट्रासमोर एक वेगळा आदर्श घडून द्यायचा की हक्काच्या पाण्यासाठी एकत्रित रस्त्यावर उतरायचो. परंतु आज दुर्दैवाने तशी परिस्थिती दिसत नाही आहे. आणि म्हणून या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की सरकारी जरी आमच्या विचाराचे लोक त्या ठिकाणी असले तरी आमचा पक्ष शेतकरी हितावर शेतकऱ्यावर लक्ष जो पक्ष देईल तोच आमचा पक्ष, हेच आमचं धोरण. आणि या सणासुदीच्या निमित्ताने आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावं हीच आमची मागणी आहे. आणि त्या मागणीसाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देखील 5 वाजता येणार आहे. कोल्हेताईंच्या हस्ते आम्ही त्यांना निवेदन देखील देणार आहोत. त्याची गांभीर्याने दखल घ्यावी किंवा आम्हाला हे आंदोलन तीव्र करून मोर्चाला स्वरूप द्यावं लागेल. आणि फक्त ते कोपरगावपुरती मर्यादित न ठेवता आम्ही नगर नाशिक सगळीकडच्या शेतकऱ्यांना संघटित घेऊन वेळ आली तर मुंबईवर देखील धडकण्याची तयारी आम्ही सगळ्या युवा शेतकऱ्यांची आहे. एवढंच या निमित्ताने सरकारला मी सांगू इच्छितो. या प्रश्नासंदर्भात तुम्ही सरकार संघ काही बोलणं झालंय का? सरकारशी बोलणं करावं म्हणूनच आम्ही लक्ष वेधण्यासाठी तिथं बसलेलो आहे. वेळोवेळी निवेदन ढीगभर पत्राचे पत्रव्यवहार हे आम्ही केलेले आहे. परंतु कुठंतरी सरकारी यंत्रणेमध्ये अधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचं त्या ठिकाणी वातावरण दिसतंय. किंबहुना त्यांच्यावर काही राजकीय दडपण आहे का काही हेही लक्षात येत नाही. म्हणून आम्ही आमची व्यथा मांडण्याकरता आज या सरकारच्या विरोधात इथं बसलेलो आहे. खरं तर युवकांची संख्या जास्त प्रभाव पाहिजे होता, परंतु युवक सगळे युवकच आहे. शेतकऱ्याला कुठली जात पात वय हे नसतं. शेतकरी हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी शेतीमध्ये कसत असतो. परंतु निश्चितपणाने युवकांना त्यांच्या पुढच्या पिढीसाठीच हे आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. त्यांनाही आम्ही सहभागी गावोगावी जाऊन या बाबतीत आम्ही जनजागृती करून युवकांच्या भवितव्यासाठी देखील त्यांनाही सहभागी येत्या काळात करून घेणार आहोत. हे या निमित्ताने